गट क्रमांक 1 मधून दुसरे उमेदवार ॲडव्होकेट श्री जामदार शरद. गट क्रमांक 2 संसदमधून निंबाळकर रामचंद्र विनायक. गट क्रमांक 2 मधून दुसरे उमेदवार श्री निंबाळकर शिवाजी रामराव. गट क्रमांक 3 मधून श्री गोलक पृथ्वीराज श्रीनिवास. गट क्रमांक 3 मधून दुसरे उमेदवार श्री कदम गणपत सोपाना. गट क्रमांक 4 मधून श्री शिंगाडे विठ्ठल पांडुरंग. गट क्रमांक 4 मधून दुसरे उमेदवार श्री दराडे प्रशांत दासा. गट क्रमांक 4 मधून तिसरे उमेदवार श्री नरोटे अजित हरिश्चंद्र. गट क्रमांक 5 मधून श्री अनिल सीताराम काटे. गट क्रमांक 5 मधून दुसरे उमेदवार श्री बाळासाहेब बापूराव कोळेकर. गट क्रमांक 5 मधून तिसरे उमेदवार संतोष शिवाजी मासाळ. गट क्रमांक 6 गोनवडी श्री कैलास रामचंद्र गावडे. गट क्रमांक 6 मधून दुसरे उमेदवार श्री सतीश बाबूराव देवकाते. तिसरे उमेदवार श्री निलेश दत्तात्रय टिळेकर. गोवर्गामधून श्री पाटील अशोक संभाजीराव. अनुसूचित जातीमधून श्री मंथन बबनराव कांबळे. महिला राखीव 2 पद आहेत. सौ राजपुरी माधुरी सागर. सौ सपकल सुचिता सचिन. इतर मागासमधून श्री शिंदे तानाजी ज्ञानदेव. आणि भटके आणि विविध जातीमधून डॉक्टर श्री पाटील योगेश बाबासाहेब. बघून येत्या 18 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज ही सभा इथं आयोजित केलेली. त्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय भरणे मामा, बँकेचे चेअरमन श्री दुर्गडे साहेब, आपल्या कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांतदादा काटे, व्हाईस चेअरमन अमोलदादा पाटील, चतुर्थ कारखाने सर्व संचालक, माळगावचे श्री केशवबाबू जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ, सर्व संसद आणि परिसरातील माझ्या सर्व सभासद बंधू भगिनी, तरुण मित्र बंधूंनी, येत्या 18 तारखेला आपण मतदान करणार आहोत. हे मतदान करत असताना आपण सर्वांनी, आम्ही सर्वजण 21 जण कपाशी चिन्ह घेऊन आपल्यापुढे आलेलो आहोत. आम्हाला आपला मतरूपी आशीर्वाद पाहिजे आणि येत्या 18 तारखेला आपण निश्चितपणे दोन द्या अशी आपली आशा बाळगतो. आणि 19 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तर निश्चितपणे संसद म्हणजे प्रचंड मताने बहुमत होईल असं मी आपल्या आशा बाळगतो. परंतु निवडणूक अतिशय महत्वाची आहे. इतर निवडणूक आणि निवडणुकीत फरक आहे. विशेषतः आपला श्री छत्रपती कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना. त्या कारखान्याचं नाव जरी छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना प्रथम असलं, तर या कारखान्याला दिल्लीपर्यंत संसद कारखाना म्हणून ओळखलं जायचं. छत्रपती ओळखच ही संसद कारखाना नव्हती. त्या गावाचं एकदम सगळ्यात मोठं पाहिजे आणि ते मला मिळेल अशी मला खात्री वाटते. त्या कारखान्याची निवडणूक लागली, अनेक घटना घडल्या. 6 तारखेला आपण सर्वपक्षी मेळावा घेतला. त्या मेळाव्याला आदरणीय दादा आणि आदरणीय मामांनी यायचं कबूल केलं. कबूल केल्यानंतर आम्ही आपण सर्व होतो त्या ठिकाणी, पण सर्वांनी एकत्र यायचं ठरलं आणि एक चांगलं पॅनल तयार करायचं ठरलं आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू झाली. हे करत असताना अंदाजे 600 अर्ज आले. त्यापैकी ऍक्च्युअली व्यक्ती होते 350, जागा 21, 17 दुनी 34, म्हणजे एका जागेला 17 जण इच्छुक होते. पॅनल निवडणूक तितकं सोपं नव्हतं. परंतु आदरणीय दादा असतील, मामा असतील, यांनी त्यातल्या त्यात एक बॅलन्स पॅनल तयार केलेले. ज्यांना संधी मिळाली ते सक्षम आहेतच, पण ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये. 5 वर्ष बघता बघता जातील. आपण सर्वांनी बघितलं, मीच 22 वर्ष थांबलो होते, तर 5 वर्ष का फार नाही. सगळ्यांनी आशावादी राहावं म्हणून आपण आता पॅनल सगळं करून दिली. त्या पॅनलमध्ये 3 कृषी पदवीधर आहेत, एक वकील आहेत, एक डॉक्टर आहेत,
2 शिक्षक आहेत, बाळासाहेब कोळेकरांसारखा फौजी, स्वतःचं घर चांगलं समजून उत्तम प्रकारे समाज कार्य करणाऱ्या 2 महिला आहेत. पॅनलचं दुसरं वैशिष्ट्य, या पॅनलमध्ये 1 नाही 2 पृथ्वीराज आहेत. असे हे पॅनल या सरांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे. कारखान्यामध्ये आज जे काही थोडीफार अडचण आहे, मागे पुढे जायचं नाही, पण ते सर्व नीट करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आम्ही 21 जण काय करू शकणार नाही. तुम्ही सर्वजण ठाम पाठीमध्ये आणि तुम्हाला ठाम विश्वास देतो या छत्रपतीला पूर्वीचे दिवस दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, शेवटचा श्वास घेणार असा शब्द देतो. छत्रपती एक मिशन आहे आता सगळ्यांचं. आम्ही एकत्र आलो, मी व्हिडिओ क्लिक करायला आणि व्हॉट्सअपवर असं झालं, मागाशी बोलले तसे बोललो आम्ही. गेली 22 वर्ष आम्ही विरोध होतो एकमेकांच्या, परंतु ते मतभेद होते, कुठे मनोभेद नव्हते, कुठे बांधाची भांडणं नव्हती. शेवटी ते हो सर्व होत असताना त्या कारखान्याला केंद्राची मदत, राज्याची मदत लागणार आहे आणि ते आज तरी दादा मामाच्या माध्यमात होणार होती. पण आम्ही सर्वजण आपापले इगो पॉझिटिव्ह एकत्र आलो. काय चुकलं आमचं? आम्ही जर आता एकत्र आलो नसतो तर बंधून होती ऐतिहासिक चूक ठरली असती. पुढच्या पिढीने आम्हाला माफ केलं नसतं. त्यासाठी आम्ही एकत्र आलो, छत्रपती भण्यासाठी एकत्र आलो. आता ज्यांचं बरंच चाललं होतं पूर्वी, शेरपोलाच्या वर गेलं की वेगळी निष्ठा, शेरपोलाच्या खाली आलं की वेगळी निष्ठा. गेले 50-60 वर्ष बरंच चाललो. आता समजून घ्या पण हे सर्व घडत असताना का चांगल्या गोष्टी आपण एकत्र आलेलो. त्यासाठी तुम्हाला सर्वांची आम्हाला साथ पाहिजे. आपल्या कारखाने खूप चांगल्या काही गोष्टी केल्या. आपण आज जे काही दिवस पाहतो, आता संजयभाई बोलले तसं आपल्याला कारखान्यामुळेच आपल्या सर्व परिसर उज्जीवित असतात. पहिला कारखाना महाराष्ट्रातला रोरेचा विखे पाटणाचा कारखाना, दुसरा कोळपेवाडीचा शंकरराव कोल्हेचा कारखाना आणि तिसरा कारखाना पश्चिम महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे आपला छत्रपती कारखाना. जो कारखाना 13 मे 1956 भूमिपूजन झालं आणि 17 जानेवारी 57 पहिलं पोतं बाहेर निघालं. 8 ते 9 महिन्यात साखरेचं पोतं पाय खांद्यापासून निघण्याची पहिली घटना सकारातच नाही तर अजून खाजगी सुद्धा कोणी रेकॉर्ड मोडलेलं बंधून त्याला कारण आपण सर्व सभासद आपली वडीलधारी मंडळी होती. मी आपल्याला जपायचं की नाही, आपल्या पुढे वाढवायचं की नाही. आणि त्यासाठी बंधून आपल्या खऱ्या अर्थाने सर्व इलेक्शनकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आपण मतदान करत करणारच आहे. आपण अनेक नवीन गोष्टी केल्या. महाराष्ट्रामध्ये पहिला हार्वेस्टर छत्रपतीने आणला. त्यावेळी योगाने मी चेअरमन होतो. मी कधी म्हणत नाही मी केलं म्हणून. त्यावेळी त्या संचालक मंडळाने केलं. आदरणीय दादा साहेब सगळ्यांच्या संमतीने आपण ते केली. आणताना इम्पोर्ट ड्युटी आपण 0 इम्पोर्ट ड्युटी ते आणलं होतं. ते साहेबांनी खूप मदत केली होती. आयात कर त्या मशीनवर आला नव्हता अजिबात. अशा म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण हार्वेस्टिंग मशीन आणलं. ऑनलाईन साखर विक्री आपण त्या काळी केली होती 22 वर्षापूर्वी. ऑनलाईन शुगर ट्रेडिंग छत्रपती पहिल्यांदा केलं महाराष्ट्रात आपण आणि जयेंद्रराव पाटलांच्या वळवा कारखान्याने. अशा पद्धतीने पुढच्या 25 वर्षाचा वेळ घेऊन आपण ही सहकारी साखर कारखानदारी चालवली. असं आपल्या पुढे करायचंय. मी त्यापुढे जाऊन सांगतो आमच्या सर्व उमेदवारांचं बरं ठरलंय. लोकसभेचं अधिवेशन लागलं, विधानसभेचं अधिवेशन लागलं की टीव्हीवर आपल्याला अख्खा अधिवेशन बघायला मिळतं. लोकसभेत मोदी साहेब काय बोलतायत, इतर जण काय बोलतायत दिसतं. त्याच पद्धतीने विधानसभेत अधिवेशन लागले की आदरणीय दादा मामांची भाषणं आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच पद्धतीने छत्रपतीची बोर्ड मिटिंग ही लाईव्ह करायची. लाईव्ह तुम्हाला आम्ही लिंक देतो, तुम्हाला बघायला मिळेल बोर्डात काय काय होतं ते. इतका पारदर्शक कारभार करायचा आहे. सगळं तुम्हाला कळेल. लिंक देणार तुम्हाला. चेअरमन काय बोलतात, MD काय बोलतात, व्हाईस चेअरमन काय बोलतात, डायरेक्टर बोलतात, तुम्हाला कळत. इतका पारदर्शक कारभार करायचा. आपली जुनी मंडळी म्हणायची पूर्वी आपले गाव आपली होती 16. त्यावेळी म्हण होती, लोक म्हणायचे की कारखान्यात एक टाचणी पडली तर 16 गावात ऐकू जाते. 16 गावात असे म्हणायचे. जुन्या मंडळी माहित असेल ते, नव्या पिढीला माहित नाही ते. तशी आता आपली 53 गाव आहेत. त्या कारखान्यात जे जे घडलं ते आपल्या सर्व सभासदांना माहित असेल. इतक्या पारदर्शक कारभार करायचा आपल्याला. ते सर्व शक्य आहे. त्याला कारण केवळ दादा असतील मामा असे एकत्र आले आणि आपण करत राहिले. म्हणून इथं सध्या विरोधी पॅनल तयार झाले. आता तयार ते झाले कसं म्हणायचं. आम्ही प्रयत्न केला, दादा प्रयत्न करत होते, मामा करत होते, मी करत होतो. ह्यांना पॅनल सपोर्ट करता आलं. पूर्वी आम्ही पॅनल केले पण आमच्या 100 अर्ज असायचे. पॅनल 21 16 माणसं आणि ज्यांना पॅनल पुरं करतात नाही त्यांनी नेतृत्व काय करावं आणि त्यांनी शब्द काय पुरे करावे. आधी होते 16 नंतर झाले 14 नंतर झाले 13 आणि जबाबदारी सांगतो अजून 2 जण माझ्या संपर्कात होते गेले 2-3 दिवसात. मीच म्हणलं राहिले 2 दिवस कशाला इकडे तिकडे करताय. अशा पद्धतीने सगळं चाललंय. खोटं बोलून रिटून मुले चालले.
26 भाव दिला म्हणतात पहिल्यांदा. भाव कसा मिळाला आपल्याला माहिती. हा 26 भाव देताना आम्ही सर्वांनी आंदोलन केलं तुमच्या सर्वांच्या साथीने. आपण त्यावेळी सांगितलं की भाव 2742 बसतोय, आपण तो 2742 जाहीर केला. शेवटी 26 जाहीर केला. त्याला बबनराव पाचपुते असतील आणि वळसे पाटील त्यावेळी आले होते, शिवाय देवदत्त निकम पण होते. नंतर मोहित झालं, सगळं झालं. 2742 भाव निघत असताना 26 दिला. आजही रेकॉर्ड कारखान्यात आहे. माझं चॅलेंजेस वर व्यक्त आता ऑफिसला जाऊ, आपण जुन्या फाईल काढून बघू. अजूनही 2742 भाव त्यावेळी निघत होता. 141 रुपये कमी दिले आणि 141 रुपये त्यावेळी टॅक्सेबल व्हायला लागले. त्यावेळी आदरणीय केंद्रीय मंत्री अमित शहानी हा इन्कम टॅक्सचा कायदा केलेला नव्हता. त्या पैशावर टॅक्स यायला लागला. 141 रुपये गुणिले 6 लाख टन क्रेशिंग, 8.5 कोटी टॅक्स यायला लागला. म्हणून यांनी एक शक्कल लढवली. यांनी ऍडव्हान्स साखर विक्री दाखवली आणि ऍडव्हान्स एक्साईज भरली गेली. बापू आणि जगताप साहेब आमच्याकडे ऍडव्हान्स आम्ही एक्साईज भरली साखर विक्री. हे केलं आणि ऍक्च्युअली जेव्हा साखर पण विक्री झाली मामा, त्यावेळेस त्या विक्रीत 11 कोटी रुपये तोटा झालाय. हे जी तक्रार केली ना तर इन्क्वायरी लागेल, गडी अडचण देईल, हे असं घडले. त्यांनी काय काय समजत नाही, नुसतं पॅनल करत केले. नुसते वडिलांच्या नाव गडी मत मागतोय. आमची वडील संस्था बघतो, आम्ही ना वडिलांचं नाव कधी मत मागितलं. आम्ही आमचं काम थोडंफार घेत तेव्हा मत मागतोय. माझं त्यांना आव्हान आहे की गावानीपासून साखरेचं पोते बरोबर सगळ्या मशरी नावं त्यांनी सांगा, मी वाटेल ते हारायला तयार याच्या पुढे. त्यांच्या ज्ञान आम्हाला चांगलं माहिती. ते पहिल्यांदा जेव्हा बँकेत बिनविरोध गेले ना त्यावेळेचा किस्सा सांगतो. दादांना आठवत नसेल पण दादानी मला बोलवलं तिथे कलेक्टर ऑफिसला. माझा फॉर्म मी भरला होता बँकेला. ते संजय भाई मी होतो तिथं. ते इलेक्शन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं होतं बँकेत. तिथं मी चेअरमन असताना दादाने सांगितलं फॉर्म भरला होता. शेवटच्या दिवशी दादा मला ते नेलं. आज दादाने मला म्हणले चला आज निघालो. संजय भाई भाऊसाहेब माझ्या मागे यायला लागले. तर दोघांना दादा म्हणले दोघं थांबा, तुम्ही येऊ नका. मी ते दोघं बाहेर थांबले. दादात गेले, माझ्या पुढे कागद ठेवला. कलेक्टर होते तिथं. दादा म्हणले सही करा. म्हणलं दादा कसं मी वाचून बघितलं तर ते फॉर्म माघारीच होता, उमेदवार माघारी घ्यायचा. म्हणलं दादा असं काय, आता मी प्रचाराला लागलोय, मला डायरेक्टर व्हायचं बँकेचं, मामाबरोबर बसायचं तिथं. तर नाही म्हणले दादा, म्हणले तुम्ही आम्ही दादा बिनविरोध करा, बाकी सगळं सुविधा होते, तुम्ही सही करा. केली सही, माघारी घेतली. तेव्हा गडी बिनविरोध आला आणि ती बिनविरोध बाहेर सांगितलं मी ह्याला संजय भाईला आणि भाऊसाहेबला. त्याच्यामुळे मी तिघं माघारी यांना गेलो पुण्यावरनं. हे ते वस्तू माझ्याशी बोलले नाही. ते तिघं खरे काय पाय भाऊसाहेब. आणि नंतर महिन्यात एक मला बोलत नव्हती. काय सांगायचं तुला किस्से. तसं 2 महिन्यापूर्वी घडलं. पोस्ट समता फेडरेशन निवडणूक लागली. मला असंच 1-2 महिने फोन आला आयुधांचा. पोस्ट समता फेडरेशन लागले, माझ्या मुलाला तिथं फॉर्म भरायचा आहे, सही द्या का. म्हणलं की मी काय सदस्य नाही तिथं. नाही म्हणले, मी माझा मुलगा आदित्य, मी सूचक आणि अनुमोदक म्हणून तुमच्या मुलाचं नाव आहे पतसंस्था फेडरेशनला, त्याचं सही द्या. मग आमच्या मुलाला सही दिली. हा बिनविरोध झाला. त्यावेळेस पराग जाधवाचा फॉर्म मामाने काढला आणि काका बाबळेला मी फोन त्याला त्यावेळी बिनविरोध झाली. इलेक्शन झालं असेल पतसंस्थेचं तर 3च मतं पडली असती, आदित्य, अविनाश गौरव आणि कुणाल जाचक. तिथं मी बिनविरोध केलं. जे जे करायचं आम्ही सारखे कॉम्प्रोमाइज केले, दादाचे सांगण्यावर केले. असं सगळं केलंय. बंधूने इलेक्शन बिनविरोध होणं गरजेचं होतं. तर कारण पण तसं आहे, कुठं आम्हाला फिरायला त्रास होते म्हणून नाही, पण हा महिना मे महिना करार करायचे असतात तोडणी वाहतुकीचे. इथं सोमेश्वरी चेअरमन साहेब आहेत, माळेगावचे. तोडणी वाहतुकी करार ह्या महिन्यात होतात. ते तोडणी वाहतुकी करार आता नाही केले तर आता एक मतदान होणार 18 तारखेला. 19 तारखेला मतमोजणी होणार. नंतर GR निघणार आणि नवीन संचालक मंडळ यायला जून उजेडल. हा महिना वाया गेला तर तोडणी वाहतुकी यंत्र आपली राहणार आहे का जागेवर. त्यासाठी आपण सर्वांनी आम्ही त्यांना म्हणलं की बिनविरोध करू. 1 महिना कारण नसताना ह्यांच्या उपयोगात बाजूला गेलाय. बरं आता गडी एक मतं आलेत. अशा पद्धतीने सगळे चालले. ह्यांच्या कुठल्याही गोष्टीवर बंधूंना लक्ष देणं खरं नाही. त्यांच्या कुठल्या गोष्टी थारा देऊ नका. सारखं सांगताय ह्याला गाळायचं, त्याला गाळायचं, त्याला गाळायचं, बापूला गाळायचं. बापूची एक झालीच कशी गाळावं. माझं काय म्हणणं नाही. आयुष्य शेवटपर्यंत छत्रपती दगडलो. अजूनही मोठ्या लोकांनी घरबसलो. मी खुशीने सगळी करेन. आता काय उठवलंय, बापूने चेअरमन केलं, मिटवलं. मग बापूने मिटून घेतलं. आदरणीय दादा असतील, आदरणीय साहेब असतील, मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना अध्यक्ष होतो.
साखर संघाचा अध्यक्ष म्हणजे 200-250 कारखान्याच्या चेअरमनचा मी चेअरमन होतो. आता मला ह्याच्या अजून असं असेल का? आता घटना सांगायची म्हणजे मी सांगतोच. हे जेव्हा चालू होतं सगळं आमचं पॅनलचं, त्यावेळी अशी वेळ आली की झालं कसे ऍडजस्ट करायला लागतं. मी बघतो आपल्या थोड्या ह्या दोघांना 2 तालुके सांभाळायचे, दादा महाराष्ट्र सांभाळायचं आहे. ते होत असताना हे काय वेळच बसना. शेवटी दादाला म्हणलं असं करतो, शेतकरी कृती समिती माझ्या सगळे पाहणं माघारी घेतो, तुम्ही कुणालाही तिथे मीटिंग मध्ये घ्या, बॉर्डर घ्या, आम्ही कुणी भरत नाही, माझे सही. फक्त म्हणलं पुढची 5 वर्षे सकाळी 8 वाजता घरचा डबा घेऊन यायचो आणि छत्रपती कसा चालत नाही ते बघतो. बिनपदाची बिनदारी दाखवली होती, कारण छत्रपती चालला पाहिजे. आज छत्रपती खूप जवळ आहे. तुम्हाला सांगितलं मी मागे सांगितलं, छत्रपतीतून बाजूला मी गेलो पण छत्रपतीतलं बाबा बाजूला गेला नाही, ही माझी खंत आहे. फार मोठं ती कमायचं नाही काय, पण हे पुढच्या पिढीचं भविष्य आहे. आज छत्रपती टिकला तर बाबा तुम्ही आम्ही टिकणार आहे. ह्यासाठी अधिक बोलत नाही, दादांना पुढे जायचंय. आता पेपरच्या आलेल्या बातम्या, कोणी काय केलं, भानगडी केल्या, इथल्या कोणाचे पैसे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ज्याला स्वतः काय नीट करता येणार त्यांनी दुसऱ्या प्रपंचात काय करावं? त्यांच्या कुठल्या बोलतावर बळी पडू नका, कुठेही जातीचं पातीचं नात्याचं गोत्याचं राजकारण करू नका. आणि इथे 18 तारखेला ठामपणे मतदान करा. आणि मतदान करत असताना छत्रपतीला साधेसा लीड द्या असं आपल्या विनंती करतो. ज्यांना मिळालं नाही पद ते नाराज होऊ नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, संसदची सभा म्हणजे एक चांगली सभा असते. इथं बरेच जण बसलेत. इथं आमचे मित्र रणजितभाई निंबाळकर आहेत, बाळासाहेब पाटील, सगळे संचालक आहेत. यांनी चांगली सभा केली. आता कसे झाले, आता ते सगळं ठीक आहे. आता चला, दादा मामा एवढं मोठं मन करावं, मी तर नाही छोटा माणूस. त्या पद्धतीने हे सगळं ठीक होणार आहे. ज्यांनी फॉर्म काढले त्यांनाही सन्मानच मिळेल. इथं आलेले छत्रपती प्रत्येक सभासद कामगाराला सन्मानच मिळेल. कामगार बंधूला सांगायचंय की असं काय ते उठवलंय की आल्याची भरती केलेली, हे केली, ती माणसं काढणारे, असं करणारे, तसं काय होणार नाही. एकाही कामगाराला बाजूला करणार नाही. तिथं लागणाऱ्या कामगाराला आपल्या घरच्या प्रपंचासाठी कामाला लागतो. मात्र इथून पुढे ते गेटच्या आत आलं की 30,000 सगळे कामगार आणि आम्ही 21 जण चेअरमन वाईस चेअरमन सुद्धा, ह्या 30,000 सभासदांशी आम्ही सेवक आहोत म्हणून आम्ही काम करणार. अधिक काय बोलत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपत. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.